नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात भीषण आग लागली आहे। मंडप डेकोरेशनच्या गोदामाला ही आग लागल्याची घटना आहे। आगीत डेकोरेशनचं सगळं साहित्य जळून खाक झालंय। 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रयत्न सुरू आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरातील बगदादी नगर भागात मी आणि या ठिकाणी जर पाहाल तर मोठी भीषण आग जी आहे ती या ठिकाणी लागली होती। हा संपूर्ण जो परिसर आहे नागरी वस्तीत परिसर आहे, मात्र मध्यभागी या ठिकाणी मंडप डेकोरेशनचा गोडाऊन होता आणि या गोडाऊनला जे आहे ते थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी आग लागली आणि आगीमध्ये या गोडाऊनमध्ये असलेलं जे काही साहित्य आहे डेकोरेशनचं सर्व जळून जे आहे ते या ठिकाणी अगदी खाक झालं आहे। आजूबाजूनच रांगेनच एक सारखे मंडप डेकोरेशन या ठिकाणी गोडाऊन लावण्यात आले आहे। त्यामुळे नक्कीच या भागामध्ये राहणारे जे नागरिक आहे या नागरिकांना कुठेतरी आता भीती जी आहे ते व्यक्त केली जाते। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगाल, कधी आग लागली आणि आगीमुळे नेमकं स्थानिकांना काय या ठिकाणी त्रास होतो? ये 1 घंटा पहले आग लगी है यहाँ पर। पिछले 10 सालों से यहाँ पर डेकोरेशन का 10 से 15 सालों से पिछले कमर्शियल काम किया जा रहा है, जबकि ये रेसिडेंशियल बस्ती है। बगदादी नगर झिंगाबाई टाकली ये एरिया के अंदर में जितने डेकोरेशन पूरे झिंगाबाई टाकली में नहीं होंगे उतने इस बस्ती के अंदर में। हमारी प्रशासन को यही मांग है कि यहाँ से जितने भी डेकोरेशन है, अभी फिलहाल में यहाँ 10 डेकोरेशन है, 5-5 स्क्वायर फीट के ऊपर में यहाँ पर डेकोरेशन बनाए गए हैं। आज अगर फायर ब्रिगेड एनएमसी की वजह से अगर फायर ब्रिगेड यहाँ जल्दी नहीं आती तो कम से कम आधी बस्ती यहाँ जलकर खाक हो गई रहती। हमारी पुलिस कमिश्नर साहब से और म्यूनसिपल कमिश्नर से हमारी यही दरख्वास्त है कि जल्द से जल्द यहाँ से जितने भी डेकोरेशन वाले उनको यहाँ से बाहर निकाला जाए। जर वेळेवरती या ठिकाणी पालिका कर्मचारी पोहोचले जर नसते तर आजूबाजूच्या परिसराला वस्तीला देखील आग लागण्याची भीती या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। आगीत डेकोरेशनचं साहित्य जळून खाक झालेलं आहे। झिंगाबाई टाकळी परिसरात ही घटना घडलेली आहे। दूरवर आगीचे लोट पसरलेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।